चला तर आज आपण बनवणार नाशिकचा झणझणीत असा मसाले भात. मसाले भात साठी लागणारी सामग्री: एक कांदा, एक टमाटर, बटाटा, शेंगदाणे, हळद, धनाकूट, गरम मसाला, लाल चटणी, जिरं, कढीपत्ता आणि त्याच्यात आहे लसूणचं पेस्ट. त्यानंतर इकडे आहे नमक, इकडे आहे आपला राईस. चला तर मग आता आपण कुकर ठेवलाय गॅसवर. आता त्याच्यात घालूया आपण तेल. तेल थोडं जास्त घालायचं. तेल तापलंय आपलं इथं. त्याच्यात घालूया कढीपत्ता, जिरं, लसूण, आल्याची पेस्ट. आता त्याच्यात लगेच घालूया कांदे. कांद्यांमध्ये लगेच घालूया आपण शेंगदाणे. आता याला छान भाजून घेऊया. नंतर घालूया टमाटर आणि बटाटा. तर आपले कांदे इथं ब्राऊन झालेत. आता त्याच्यात घालूया आपण टमाटे आणि बटाटे. आता याला छान कालून घेऊया. आता लगेच त्याच्यात घालूया आपण नमक. त्याला छान कालून घेऊया. सगळं आपलं छान मिक्स झालंय. आता लगेच घालूया आपण लाल चटणी. त्याच्यानंतर गरम मसाला, हळद आणि धना पावडर. आता याला थोडं पाणी टाकून आधी कालून घेऊया. आता याला 5 मिनिटं राहू देऊ. आपला मसाला इथं छान परतवून झालाय. आता त्याच्यात घालूया आपण राईस. आपण राईसला इथं परतवून घेऊ, मिक्स करून छान. याला 2 मिनिटं असंच राहू देऊ, मग नंतर पाणी घालूया. 5 मिनिटं झाले आपल्या तांदूळला इथं टाकून. आता त्याच्यात घालूया आपण पाणी. तांदूळांना ज्याप्रमाणे पाणी लागतं त्याप्रमाणे. मी 1.5 वाटी तांदूळ घेतले होते, त्याला 2 ग्लास पाणी टाकते. या भाताला आपण आता 10 मिनिटं शिजू देऊया, मग नंतर मस्त झणझणीत असा मसाले भात खाऊया. चला तर मग आता आपला मसाले भात झालाय. आपण एक वेळेस पाहून घेऊ त्याला. तुम्ही पाहू शकता किती झणझणीत आणि लसलसीत आपला मसाले भात झालाय. चला तर मग मला तर लई लागली भूक. आता तुम्ही पण मला सबस्क्राईब करून घ्या. आपण मस्त खाऊया झणझणीत असा मसाले भात.